नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक घटना. उपोषणानंतर पीडित महिलेला न्याय. नाशिक जिल्ह्यातील एक अत्यंत धक्कादायक घटनेत राणी विठ्ठल जोगले या महिलेवर अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी निफाड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल होऊनही काही आरोपींना अटक करण्यात आली नसल्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सामाजिक कार्यकर्त्या सोनालीताई केदारे आणि सामाजिक कार्यकर्ते विनोद भाऊ भोसले यांनी पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. संपूर्ण घटनेची माहिती घेतल्यानंतर त्यांनी प्रशासनावर दबाव आणण्यासाठी थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. पीडित महिलेला न्याय मिळावा यासाठी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे उपोषण सुरू करण्यात आले. सलग 3 दिवस चाललेल्या या उपोषणामुळे प्रशासन हलले आणि प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली. अखेर प्रशासनाने कारवाई करत आरोपींविरोधात पावले उचलली आणि पीडित महिला राणी विठ्ठल जोगले हिला न्याय मिळवून देण्यात आला. या संपूर्ण घटनेमुळे सामाजिक कार्यकर्त्यांच्या संघर्षाची ताकद पुन्हा एकदा समोर आली असून अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांसाठी ही घटना प्रेरणादायी ठरली आहे. आज निफाड या ठिकाणी गेल्या 24 तारखेला जी घटना घडलेली होती, या घटनेच्या अनुषंगाने ताई आमच्याकडे आल्या, सोनालीताईंकडे आल्या. सोनालीताईंकडे त्यांनी मदतीची हाक दिली की ताई माझ्यावरती अन्याय झालेला आहे, मला न्याय पाहिजेला आहे. म्हणून सोनालीताईनं कुठल्याही प्रकारचा विचार न करता गेल्या 24 तारखेपासून लढत होत्या. आज खऱ्या अर्थानं मी निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुरव साहेबांचे आभार मानेल की त्यांनी आज खरोखर या ताईंना या ठिकाणी न्याय मिळवून दिला. त्याबद्दल मी संपूर्ण आमच्या टीमच्या वतीने या ठिकाणी मी ताईंचे आभार मानेल की खरोखर महिलांवर ज्यावेळेस अन्याय होतो त्यावेळेस महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी अशा प्रकारचे पावलं उचलावी.